हॅलो फ्रेंड्स, आज आपण आलेलो आहोत बेदाणा फॅक्टरीमध्ये। द्राक्षाचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यामध्ये ही फॅक्टरी आहे। ही फॅक्टरी कुठे आहे, फॅक्टरीचं नाव काय, हे सगळं जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण पाहायला पाहिजे। तर आज आपण बघूया बेदाणा कसा बनतो। तर आपण डायरेक्ट आता याविषयी आपण या फॅक्टरीच्या मालकाशी बोलणार आहोत। त्याआधी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की द्राक्षाची लागवड कशी केली जाते, त्याचबरोबर त्यांची द्राक्षाचा मळा देखील आहे, तो देखील आज आपण बघणार आहोत। तुम्ही बघू शकता की थेट आपण इथे फॅक्टरीमध्ये आलेलो आहोत। तर या ठिकाणी खूप छान पद्धतीने बेदाणा तयार होतो आणि हाच मार्केटमध्ये विकला जातो। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। हे द्राक्ष केव्हा निघतात साधारणपणे? द्राक्ष गोडबारी छाटणी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये घेतली जाते आणि द्राक्ष चालू व्हायला जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये 3 महिने द्राक्ष तयार होतात। आता हा द्राक्ष काढून झालेला आहे, आम्ही खरड छाटणी कटिंग करून पुढच्या द्राक्षाची तयारी केली। आता याच्यावर काडी बनेल। अच्छा, काडी नंतर ऑक्टोबर नोव्हेंबरला कटिंग करून यातनं मग द्राक्षाचं उत्पादन घेतो। वर्षभर पूर्ण 1 वर्षाचं पीक आहे द्राक्ष। 1 वर्षाचं आहे। त्याची काळजी आजपासून सुरुवात झाली। अच्छा, म्हणजे आज काडी तयार करणं म्हणजे गर्भधारणा काढीत होते। ओके। त्याच्यानंतर ऑक्टोबर नोव्हेंबरला कटिंग केली, त्यातनं मग द्राक्ष येतात। कट केलं का हा ही जी काडी जशी आता फुटली तशीच काडी फुटते, तेव्हा द्राक्ष येते। आता याच्यावर द्राक्ष येणार नाही का, आता ऑलरेडी द्राक्ष पीक काढून झालं, एक झालेलं आहे। तर आता हे पुढच्याच वर्षी येणार। जेव्हा ही काडी तयार होईल ना, त्याला कट मारला तो 5-6 हे सोडून, मग त्यावेळेस मग त्यात द्राक्ष येतात। मग ते द्राक्ष आपल्याला जानेवारी फेब्रुवारी मध्ये मिळतात। बरोबर। आता या पुढच्या याच्यात डायरेक्ट पुढच्या वर्षी द्राक्ष खायला मिळतात। द्राक्ष सीझन संपला। बरोबर आहे। आता इकडून पुढे त्याची मग तुम्ही द्राक्ष मार्केटला दिलेत का, म्हणजे मार्केट केलं का? मार्केटला पण जातात, एक्सपोर्ट क्वालिटी केली तर एक्सपोर्टला पण जातात। हो का? यावर्षी द्राक्षाला भाव चांगले आहेत, नाही तर आतापर्यंत करोनापासून ऑलरेडी सगळे शेतकरी लॉसमेच होते। याच वर्षी लोकांना चांगले पैसे झाले। ओके, बरोबर आहे। आणि निसर्गावर अवलंबून निसर्गावर अवलंबून, बरोबर आहे। झाले तर खूप पैसे, नाहीतर काहीच नाही। हो, बरोबर आहे। अवळी पाऊस झाला तर त्यावेळेस पण नुकसान होतं द्राक्षाचं खूप। आता काल परवा गारा होऊन गेल्या। हो, गारा पडल्या इकडे। चला तर फ्रेंड्स, आता आपण जाऊयात थेट फॅक्टरीमध्ये। तर या फॅक्टरीमध्ये थोडासा मशिनरीचा खूप आवाज असल्यामुळे मध्ये मध्ये थोडासा तुम्हाला लाऊड आवाज देखील येऊ शकतो। फ्रेंड्स, व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करायला विसरू नका। त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवाराला शेअर करा आणि व्हिडिओबद्दलची प्रतिक्रिया तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात। नमस्कार, संजय गाजरे। माझं श्री साई बेदाणा नावाने वॉशिंग, ग्रेडिंग आणि क्लिनिंगचा बिझनेस आहे। जे लोक बेदाणा बनवतात ते लेबर अभावी मग मशिनरी आपण आणली आहे, त्याच्यामध्ये काडी कचरा काढणे, पापडी काढणे आणि वॉश करून देणे, हा बिझनेस आम्ही चालू केलेला आहे। मला असा येतो दाखवून द्यायचं। 21 दिवस लागतात सगळा पूर्ण करायला, म्हणजे द्राक्ष वाळवणे, त्याला गंधकाची धुरी देणे, डिपिंग करणे, हो का, आणि उन्हात वाळवणे, याला 21 दिवस प्रोसेस। 21 दिवस नंतर आपल्याकडे येतो माल, आपल्याकडे इथं वॉशिंग चालतं। ओके। त्याच्यावर मग त्याचे धूळ, जे काही ऑइल लागलं असतं ते ऑइल प्युअर पाण्याने धुतलं जातं। हे वॉशिंग पाणी आतमध्ये पाणी वरती पाण्यामध्ये ते पलटी मारला जातो माल। असं आहे का? आणि मग ते वाहतं कसं काय, आतच आहे का ड्रायर? 1 मिनिट। आणि याच्यात काय एअर कॉम्प्रेसर आहे, ते मशीन लागतं, एअर लागते, एअर शिवाय ते मशीन ऑपरेट होत नाही। अच्छा, एअर कॉम्प्रेसर आहे। अच्छा, यात एअर असते ऑलरेडी। बरंच वाया पण नव्हतं माझ्या मते, खाली नंतर गोळा करून परत साफ केलं होतं का तो? वॉशिंगचं मशीन आहे। हा, बरोबर आहे। चिटकलेला असतो ना तो, खाली पाडण्याकरता व्हायब्रेटर वापरून त्याला खाली पाडलं जातं। हो का? तो सेंट्रीफ्युगल ड्रायर आहे आतमध्ये। अच्छा, फुल स्पीडमध्ये फिरतं आणि पाणी बाहेर निघून। ओके। 3 लोक
हे बघा फ्रेंड्स, हा बेदाणा पूर्णपणे ओला दिसतोय, हाताला थोडासा ओलसर पण लागत आहे. वा, ताजा ताजा बेदाणा आहे मस्त. आता उन्हात टाकणार का? धूप में डालेंगे इसको. हा दादा, काय तू याचे काय करणार? गाडीमध्ये गोळा करणार का? आणि नंतर मग आता हा धुवून वाज झाला, आता याला 1-2 तास ड्राय करावं लागतं. ड्राय केलं का इकडे आपलं ग्रेडिंगचं मशीन आहे, त्यात काडी कचरा पापडी ते दाखवून द्यायचं मला. वर जातो, त्याच्यामध्ये वर जातो. त्याच्यात कॅप स्टीमर आहे, घडाचे जे बंच असतात ते तोडायचं काम त्याच्यामध्ये केलं जातं. हो का? म्हणजे वेगवेगळे होतात का ते द्राक्ष? मणी मोकळे होतात. हा, अच्छा, मणी म्हणजे बेदाणा मोकळा होतो पूर्ण. हे एअर ॲस्पिरेशन सिस्टम, याच्यातला हलका जो माल आहे, हलका काडी हे उचलून घेतला. अच्छा, तो इथे गोळा होतो का? मग पुढे जातो. हाय कसा गोळा होतो तेच का ते? चांगला माल कॅरेटमध्ये भरून आता किती केव्हा आणणार मग आता? आता ते लेबर तिकडे अडकलेत ना. आता फायनल दाखवून द्या एकदा. त्या मालामधनं हे काडी नंतर असा काडी कचरा बाहेर निघाला. ते केल्यानंतर टीवर दोन झाले. 1 मिनिट. टीवर माल तयार होतो. यातले काडी कचरा पापडी. हा फायनल नाही, याच्यातला अजून पण हा जो लाल आहे हा पण काढला होता, त्याला वेगळं मशीन येतं, कलर सॉर्टर छान आहे, तयार होतो. वा. अजून ही जी काडी निघते, ही काडी याला तयार जाते, ब्रिकेट्स तयार केलं जाते. याच्यामध्ये काय तयार केलं आता? आपण म्हणतो ना गट्टू, चिमणी किंवा याला जाळण्यासाठी दगडी कोळसा वापरतो. लाकूड तयार केलं जातं आणि हे इंडस्ट्रीला जाळण्याकरता इंधन म्हणून वापरलं जातं. इंधन म्हणून वापरलं जातं का? अच्छा, ओके. आता हे दाखव, काळ्या मनुका. फक्त अच्छा, व्हरायटी वेगळी आहे. हा गोल आहे, तो लांब होतो. अच्छा, हा, गोल पण असतात ना बऱ्याचदा. तो सोनाका, याला काय म्हणतात? थॉम्सन जात आहे त्याला. थॉम्सन. आणि त्याला सोनाटा. सोनाका, लांबी जी ती सोनाका. हा यांचा माल हे मी त्यांच्या शेडवर तयार केला. 21 दिवस याला पोराप्रमाणे जपलं तर आमच्याकडे क्लिनिंग करून घेऊन जाणार. हो का? याच्यातनं परत आता ते मजूर लावून काळा लाल काढून घेणार आणि चांगला माल पिंपळगावला मार्केट कमिटीला लिलावाला लावून. लिलावात जाणार. सोनाका, हा लांबळका तो सोनाका नावाचा आहे. द्राक्षाची जात आहे ती. जात आहे, हा. वॉशिंगचे घेतो आणि 2 रुपये क्लिनिंग आणि ग्रेडिंगचे घेतो. अब इतनी मार्केट में 180 से 200 रुपये, 150 रुपये के ऊपर किलो. होलसेल का रेट बता रहे ना? मंडी में मार्केट होलसेल. हाँ, मार्केट होता है. अच्छा, ड्राई फ्रूट्स मार्केट. लिलावात जातात. लिलावात जातं. काडी कचरा काढतो ना आपण, तो रॉ मटेरियल. हा एवढा निघतो याचा? चांगला माल काढलेला आहे ऑलरेडी. बापरे, एवढं निघतो पण तरी. यात पण आहे बघा थोडे. हा जो माल आणलाय ना, हा सांगली साताऱ्याकडचा आहे. तिथं त्यांनी रॉ मटेरियल फेकून दिलेला आहे. आमच्याकडे व्यापारी इथे तो आणलेला आहे. त्यातला तो माल माझ्या मशीनवरती परत काढला जाईल. ओके, इथं परत चांगला माल बाहेर निघेल आणि परत काडी वेगळी होईल. याच्यामध्ये 30% माल निघतो परत. किती निघतो? 20 ते 30%. 20 ते 30%. चांगलं ना, फायदा पण आहे मग त्या तुमचा पण. निघेल तर काय नाही. त्यांचा तिकट स्क्रॅप असतं, त्यांना ती जागा मोकळी होते. हो, ही डिपिंगचा माल आहे तिकडचा. याला किसमिस म्हणतात का मग आता? किसमिससाठी बनवली असते. आपल्याकडची एक्सपोर्ट साठी असते, पण आपल्याकडनं त्याचा बदाणा बनवला. यात पण किसमिस आहे, गोल आकार. किसमिस आणि बेदाणा याचा नेमका फरक काय? बेदाणा किसमिस नाव सारखेच आहेत, परंतु सांगली आणि साताऱ्याकडे डिपिंगचा माल बनवला जातो. तो खाण्यासाठी अतिउत्तम आणि गोड असतो. किसमिस म्हणतात त्याला का मग? त्याची जे स्किन असते द्राक्षाची एकदम पातळ असते. तिकडे 12 ते 13 दिवसात किसमिस तयार होते. आपल्याकडे 21 दिवस लागते. का आपला जो माल एक्सपोर्ट करता सीपीयू जास्त, सीपीयू म्हणून एक हे असतं औषध. तरी द्राक्षाची जी स्किन असते ती जाड होते. द्राक्ष फुगतो पण, आणि तो युरोपियन कंट्री त्याला जास्त मागणी असल्यामुळे आपल्याकडे लोक एक्सपोर्टचा जास्त प्रयत्न करतात, किसमिसचा प्रयत्न करत नाही. सातारा, तिसगाव इकडे खास किसमिससाठी द्राक्ष लावले जातात, ते एक्सपोर्टच्या मागणीत. ओके, अच्छा.
एकदम बारीक काडी आहे द्राक्षाची. आपल्याकडची जी आहे ना आता हां. ही काडी बघा. आता हे फरक तुम्ही समजू शकतात का? आपल्याला काय कळतं ते याच्यावरच कळतं आपल्याकडे किती औषधं मारून त्याला हे केलं जातं. किती झाड आहे याची काडी. ही काडी बघा. थोडी बारीक आहे. थोडी नाही, लय बारीक आहे. लयच बारीक आहे. हो. हे औषध मारून बनलेलं आहे का? हे आपल्याकडे द्राक्ष फुगून ही औषध मारून केलेली आहे. पण तरी ही सुद्धा रेसिड्यू फ्रीज आहे. जरी औषध मारून केली तर काय काय रेसिड्यू फ्रीज असतं ही. कारण अच्छा. याला पण एक्सपोर्ट करताना रेसिड्यू चेक करतात. ओके. परंतु मग ते बेदाणे म्हणायला अवघड जातं कारण स्किन खूप जाड असते. हां. बेदाणा म्हणजे काय असतं, त्यातलं पाणी शोषून घेणे किंवा पाणी सनलाइट मध्ये काढून घेणे. पण आपण घरी नाही बनवू शकत. डिहायड्रेशन. हा, घरी पण बनवू शकतो तुम्ही. उन्हात टाकायचे वाळामध्ये. मनुका म्हणजे काय, डिहायड्रेशनच केलं, द्राक्षाचं डिहायड्रेशन केलं, त्यातलं पाणी काढून टाकणे बस. पाणी वाळवतात म्हणून पिवळा होतो. अच्छा. उन्हातले काळपट होतं, लाल काळा होतं. तर फ्रेंड्स, तुमचं देखील द्राक्षाचा माळा असेल आणि तुम्ही सुद्धा बेदाणा बनवत असाल तर तुमचा हा बेदाणा ह्या ठिकाणी तुम्ही आणून स्वच्छ करू शकता. जसं काही वॉशिंग, ग्रेडिंग अँड क्लिनिंग तुम्हाला अगदी कमीत कमी रेटमध्ये इथे मिळून जाईल. या फॅक्टरीचा पत्ता आणि मालकाचे नाव मी ऑलरेडी स्क्रीनवरती मेन्शन केलेलं आहे.